नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे रिझनिंग आणि बुद्धिमत्तेच्या आपल्या सिरीजच्या पहिल्या दिवसामध्ये. आणि पहिल्या दिवसामध्ये आज आपण शिकणार आहोत कॅलेंडर चॅप्टर एक महत्त्वाचा आणि जास्त स्कोरिंग सब्जेक्ट एक चॅप्टर आहे. तिथे तुम्हाला फार सोपे प्रश्न असतात आणि अशी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे ज्याने तुम्ही जर का एकदा ट्रिक बघितली 2-3 क्वेश्चन पण एवढे सॉल्व्ह केले आज मी जेवढे सांगते त्यानंतर मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला. तुम्ही पैकीच्या पैकी या चॅप्टरमध्ये जेवढे प्रश्न येतील 2-3 किंवा जास्त सुद्धा येऊ शकतात, या पैकी मार्किंग मी याचे अशा प्रश्न येणार. तर चला जाऊन बघा. पहिला प्रश्न आहे, विच सेंचुरी इयर इज अ लीप इयर. आता तो तुम्हाला 4 प्रश्न दिले. सेंचुरी इयर म्हणजे कोणते? दर 400 वर्ष जे असते 100 वर्षाची सेंचुरी असते. सेंचुरी इयर आपल्याला काढायचे. आता इथे 1900, 1700, 1600 आणि 1000 हे 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. एबीसीडी सेम टू सेम तुम्हाला 4 ऑप्शन अशा प्रकारे स्कॉलरशिपचे तुमच्या पेपरमध्ये येणार आहे स्कॉलरशिपच्या. इथे तुम्हाला उत्तर कसं काढायचं बघा. सेंचुरी इयर काढायचं आपल्याला, पण लीप इयर असेल. लीप इयर असल्या कारणाने आपल्याला 400 भाग देणार. 4ही प्रश्न इथे जे ऑप्शन दिले त्याला भाग द्यायचे. आणि असं कोणतं वर्ष आहे ज्याला कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, म्हणजे डिव्हिजिबल आहे 400 भाग द्यावा. 1900 नाही, 1700 नाही, 1600 जो आहे, 1000 सुद्धा नाही, 1600 जो कम्प्लिटली 400 डिवाइड करू शकतो आपण. कशा प्रकारे बघा, 1600 भागिले 400, 400 1 400, 400 16 म्हणजे किती? 4 ने आपण डिवाइड करू शकतो 1600 ला 400. तर अशा प्रकारे आपलं उत्तर आले आणि याचं उत्तर असणार आहे 1600. आता अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला कदाचित आला तर एखादा प्रश्न असतो, पण मॅक्झिमम तुम्हाला आला प्रश्न स्कॉलरशिपच्या प्रश्नामध्ये तर अशा प्रकारचे येतात. ते म्हणजे इफ टुडे, सेकंड प्रश्न बघा, इफ टुडे इज अ मंडे देन विच डे विल बी हेल्ड आफ्टर 65 डेज. म्हणजे आज जर का सोमवार आहे तर 65 दिवसानंतर त्या दिवशी कोणता वार येणार आहे असं तुम्हाला प्रश्न. आता असा प्रश्न बघितला विद्यार्थी किंवा मी अशा थोड्या टेस्ट येतात की आता 65 दिवस मोजायला लागतात की आज सोमवार आहे, म्हणजे 10, 1, 2, 3, 4 अशा प्रकारे दिवस मोजतो. यामध्ये तुमचा वेळ खूप वाया जातो आणि तरी सुद्धा तुम्ही शॉर्टिटीमध्ये सांगू शकत नाही की उत्तर चुकीचं आहे का बरोबर आहे. तुम्ही जे उत्तर लिहिले त्यामध्ये सोपी ट्रिक असते ती म्हणजे कशी, तुम्हाला जेवढ्या दिवसानंतरचा वार विचारलाय तेवढे दिवस आहे तू काढायचे, त्याला 7 ने भाग द्यायचा प्रत्येक वेळेस बरं का. 7 ने भाग द्यायचा आणि 7 ने भाग द्यायचं कारण काय तर 7 दिवस असतात एक हप्त्यामध्ये, त्यामुळे आपण 7 ने भाग देतो. आता हे बघा, 7 ने 65 भाग दिले, 7 9 63, 65 मधून 63 गेले, उरले किती? 2. आणि हे 2 हेच नाही, म्हणजे जे आपण अशा प्रकारचे जे प्रश्नाचे उत्तर काढू आपण त्यामध्ये जे खाली जे संख्या बाकी जास्त याला बाकी म्हणतो ना आपण. बाकीमध्ये जी संख्या तेवढे दिवस जे सध्याचे चालू दिवस दिले त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि त्यानंतर पुढे जो दिवस आहे तो आपलं फायनल आन्सर. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं उत्तर किती आले बाकीमध्ये 2. तर 2 आपल्याला मंडेमध्ये 2 म्हणजे मंडे, ट्यूजडे आणि वेनेसडे आपण 2 दिवस आता ऍड केल्यानंतर आपलं उत्तर काय आले? वेनेसडे आले. आणि हेच आपलं फायनल उत्तर असतं आणि आपलं उत्तर जे आहे वेनेसडे आहे. आता तिसरा प्रश्न सुद्धा तुम्ही असं बघून घ्या, तुम्हाला इथे अंदाज येईल. इफ टुडे इज ट्यूजडे देन व्हॉट विल बी द डे आफ्टर 350 डेज फ्रॉम नाव. म्हणजे आज जर का मंगळवार आहे तर 350 दिवसानंतर कोणता वार असेल त्या दिवशी. असा प्रश्न बघून बरेचसे टेन्शन मध्ये येऊ शकतात की आता याचं उत्तर कसं काढायचं. हे सिंपल उत्तर आहे बघा. 350 ला आपल्याला 7 ने भाग द्यायचा. आपण मागच्या वेळेस हे बघा अशाच प्रकारे भाग दिला. 350 ला 7 ने भाग द्यायचा. 7 ने भाग द्यायचा, 7 5 35, 7 5 35, 35 मधून 35 गेले किती उरले? 0. आता 1 0 बाकी राहिले तर त्याला कसं करणार? 7 0 0, परत हा 0 सुद्धा 0 मधून 0 गेले 0. आपलं उत्तर आले. काय उत्तर आले? 0. म्हणजे 0 म्हणजे काय तर काही नाही, सॅटर्डे प्लस 0 इज इक्वल टू काय? सॅटर्डे. म्हणजे 350 दिवसानंतर सुद्धा शनिवारच येणार आहे त्या दिवशी. अशा प्रकारे आपलं उत्तर आले. आता चौथा प्रश्न, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, प्रयत्न नक्की करा. इफ टुडे इज मंडे देन व्हॉट विल बी द डे आफ्टर 223 डेज. म्हणजे आज जर का सोमवार आहे तर 223 दिवसानंतर कोणता वार असणार. आता बघायला सुद्धा सिंपल पद्धतीने 223 ला 7 ने भाग द्यायचा आहे. 7 1 21, 7 3 21, 22 मधून 21 गेले, उरला किती? 1. वरचा 3 खाली तशाच तसा. आता त्याच्यानंतर 7 1 7, 13 मधून 7 गेले किती उरले? 6. आता 6 ला आपण 7 ने भाग देऊ शकतो का? नाही. तर इथं आपल्याला सॉल्व्ह करत बसत नाही, 0 वगैरे अजिबात नाही. जेवढे आपले उत्तर बाकी मध्ये याला आपण बाकी म्हणत असतो, जी संख्या उरली बाकी जे आलं त्याला ऍड करायचं. आता मंडे आपल्याला चालू वार दिला बघा. इफ टुडे इज मंडे म्हणजे चालू वार का कोणतं दिलं आपल्याला? मंडे, सोमवार. त्याच्यामध्ये उरलेलं किती आहे? बाकी किती आलं आपलं भागाकारमध्ये? 6. मंडे प्लस 6 इज इक्वल टू संडे. मंडे मध्ये 6 दिवस, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलेले? संडे आलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर सॉल्व्ह व्हायचे. आता अजून एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा बघा. इफ टुडे इज सॅटर्डे देन व्हॉट विल बी द डे आफ्टर 240 डेज. म्हणजे आज जर का शनिवार आहे तर 240 दिवसानंतर किती? 240 दिवसानंतर कोणता वार याचं तुम्हाला उत्तर काढायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच प्रकारे आपण आता पूर्ण सिरीजमध्ये कॅलेंडर असो किंवा इतर जे चॅप्टर असो, मॅथ्समध्ये सुद्धा आणि बुद्धिमत्तामध्ये सुद्धा सगळे व्हिडिओज घेऊन आलो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जी समोर जी घंटी ऐकणे त्यावर क्लिक करा. ती घंटी जरा चांगली आली नसेल कदाचित, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जी घंटी ऐकणे त्यावर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी आता व्हिडिओज अपलोड करणार आहे तर तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल. आणि लाईव्ह सुद्धा जेव्हा आपण घेऊ, आता लेक्चर आपण लाईव्ह सुद्धा घेण्याचा प्रयत्न करावं, लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की सुद्धा करा. आणि फॉलो, जर इंस्टाग्रामवर फेसबुकवर बघत असतात तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.